नमस्कार मित्रांनो, 7 टीव्ही मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प आता गुजरातच्या द्वारकेमध्ये नेण्यात आला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील आणखीन एक प्रकल्प हा गुजरातला गेला आहे। यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून केंद्रातील मोदी सरकार समृद्ध गुजरातच्या नावाने महाराष्ट्रावरती अन्याय करत असल्याचा आरोप विविध स्तरातून होत आहे। या संदर्भात बोलत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवरती हल्लाबोल करत जहरी टीका केली आहे। दरम्यान महाराष्ट्रातील राजकारण्यांनी चुलीभर पाण्यामध्ये डुबून कारण महाराष्ट्रातील जनतेच्या या नेत्यांना काही देणं घेणं नाही, केवळ आणि केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि खुर्चीच्या लालसेसाठी हे केंद्र सरकारचे पाय चाटत आहे। केंद्र सरकार जे म्हणते ते हे करतायत। एकेकाळी उद्योगात अग्रस्थानी असलेला महाराष्ट्र आता यांनी 8व्या आणि 9व्या स्थानावर आणून ठेवलाय। उद्योग झपाट्याने पळवले जात आहे। जोर जबरदस्तीने समृद्ध गुजरात करून संपूर्ण देश खिळखिळा करण्याचं काम आणि पाप राज्य आणि केंद्र सरकारकडून सुरू आहे। फॉक्सकॉन, पाणबुडी यांच्यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातला जात आहे। एवढंच नाही तर महाराष्ट्रातील तरुणाच्या हातात भिकेचं कटोरं देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू असल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला आहे।